जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी पुन्हा एक वार आज या सकाळच्या समयी आपल्या सर्वांचे देवाच्या वचनाकडे हार्दिक स्वागत करत आहे. हम्म. खूप गहन आणि गोष्टी आपण शिकत आहोत आणि देवाने आपल्याला सातत्यानं मदत केलेली आहे, म्हणून सर्वप्रथम मी देवाचे आभार उपकार मानतो. आणि माझी आशा आहे की आपल्या सर्वांना आपण ह्या ठिकाणी नवीन आणि नवनवीन गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळत आहेत. जसं तुम्ही शिकत आहात तसं मीही शिकत आहे. आणि ज्या गोष्टी देवाने आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण एकामेकांसंगती विभागून घेत आहोत. तर आतापर्यंत जे आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण मनुष्याचा स्वभाव पापाच्या अगोदर कसा होता, त्याचं चारित्र्य, त्याचं मन पापाच्या अगोदर कसं होतं याच्याविषयी शिकलो. त्याच्यानंतर पाप झाल्यानंतर मनुष्याच्या चारित्र्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये आणि त्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये काय बदल घडले याच्याविषयी देखील शिकलो. ज्यावेळेस मनुष्याला देवाने घडवलं त्यावेळेस देवाच्या प्रतिरूपाचा घडवलं. देवाने त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचं चारित्र्य, त्याचा स्वभाव मनुष्याला दिला, म्हणजे आदम आणि हव्वेला दिला. आणि देवाचं चारित्र्य म्हणजे पवित्र चारित्र्य. देवाचं मन म्हणजे ते पवित्र मन. देवाने स्वतःचं अंतःकरण, स्वतःचे विचार मनुष्याला दिले, जेणेकरून देवामध्ये आणि मनुष्यामध्ये आस्था, प्रीती, एकता, नम्रता असेल. त्या ठिकाणी आपण एक शब्दाचा उल्लेख केला आणि त्याचा म्हणजे स्वभाव. पापाच्या अगोदर मनुष्य नैसर्गिकरित्या चांगल्या गोष्टीकडे त्याची ओढ होती, त्याचा कल होता. नैसर्गिकरित्या त्याला चांगल्या गोष्टी आवडायच्या, त्याच्यासाठी त्याला कष्ट करावे लागत नसत. देवाची इच्छा बाळगण्यासाठी त्याला त्रास संकटामधून जायची गरज नसे. त्याचं चारित्र्य देखील पवित्र होतं, म्हणजे वरील शक्ती म्हणजे त्याचे विचार, त्याचा मेंदू जो होता तो पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवायचा. वरील शक्ती म्हणजे त्याचे विचार आणि खालील शक्ती म्हणजे त्याचं शरीर, त्याच्या भावना, त्याच्या गरजा. त्याच्या भावना, त्याच्या गरजांवरती त्याचे विचार नियंत्रण ठेवायचेत. आता मला पुढे जायच्या अगोदर तुम्हाला हे सांगणं फार गरजेचं वाटतं की विचार आणि भावना दोन्ही गोष्टी देवानेच दिलेल्या आहेत. पण ते विचार जे होते पापाच्या अगोदर ते चांगले आणि पवित्र विचार होते. भावना ज्या होत्या त्या पवित्र होत्या. पण एवढंच देव म्हणाला की तुमचे विचार, माझे विचार जे आहेत त्यांनी भावना आणि शरीर याच्यावरती नियंत्रण ठेवावं. मेंदू जो आहे तो पूर्ण शरीराची जी क्रिया आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो. एवढंच नाही, तर ज्या वेळेस विचार आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवतात, ज्यावेळेस विचार आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवतात त्याला पवित्र मन म्हणतात. पण ज्यावेळेस आदम आणि हव्वेनं पाप केलं त्यावेळेस ते पवित्र मन पापी झालं. म्हणजे भावना ज्या आहेत त्या जास्त, म्हणजे स्वतःची इच्छा, स्वतःचे विचार, स्वतःचं अस्तित्व, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वर गेल्या आणि विचार जे आहेत ते भावनाच्या अधीन आल्या. म्हणून मनुष्य आज निर्णय घेत असताना जो देवाचा विचार आहे त्याच्यावरती आधारित निर्णय न घेता स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःचं शरीर याच्यावरती निर्णय घेत आहे. त्याला पापी म्हणतात. देवानं दिलेलं आयुष्य ज्यावेळेस मनुष्यानं सैतानाच्या हवाले केलं किंवा निर्णय घेतला त्यावेळेस त्याचं चारित्र्य पापी झालंच, पण चारित्र्य व्यतिरिक्त त्याचा स्वभाव देखील पापी झाला. चारित्र्य वेगळं आणि स्वभाव वेगळा. तर त्याचा स्वभाव कसा पापी झाला याच्याविषयी आपण एक दोन दिवसामध्ये शिकलेलो आहोत. आणि आजचा संदेश जो आहे तो पापाचा स्वभाव काय आहे याच्याविषयी आपण शिकणार आहोत. तर आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पापाचा स्वभाव.
तर पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला ह्या आजच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, पुन्हा एक वार तुमच्या निर्णयानुसार आज आम्ही जिवंत आहोत. आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. जीवनाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आम्हाला लागतात त्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही निर्णय घेत असता. आभार उपकार मानतो की आजची ही प्रभात भक्ती तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या योजनेनुसार आम्हा सर्वांना आशीर्वादित अशी ठरत आहे. म्हणून विनंती करत आहोत की ह्या ज्या सर्व प्रभात भक्तीमध्ये जे संदेश आम्ही शिकत आहोत ते आम्ही फक्त ज्ञानासाठी नाही तर त्या ज्ञानाचा अनुभव आम्हाला घडावा म्हणून तुमच्या पवित्र आत्म्यानं आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं अशी विनंती आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. आम्ही आज लीन नम्र अंतःकरणाने तुमच्याकडे येत आहोत कारण की आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत. आमचा स्वभाव जो आहे तो पापी आहे आणि पापी स्वभावामध्ये ज्या गोष्टी पवित्र आहेत त्या गोष्टीची ओढ लागत नाही. जो देव पवित्र आहे, त्याची इच्छा पवित्र आहे, त्याच्या सर्व गोष्टी पवित्र आहेत, त्या गोष्टीकडे ओढ लागत नाही. म्हणून विनंती करत आहोत की आम्ही केलेल्या चुका, आम्ही केलेलं पाप याची दैनंदिन कृपेने क्षमा करा जेणेकरून तुमचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये उतरेल. त्या प्रेमामध्ये ताकद आहे. ते प्रेम जे आहे ते मृत्यूपेक्षा देखील शक्तिशाली आहे. म्हणून विनंती करत आहोत की तुम्ही आमची भेट घ्या. पुन्हा एक वार मागत आहोत की तुम्ही मला तुमच्या क्रूसाच्या पाठीमागे लपवा आणि तुमचंच आणि ख्रिस्ताचंच चारित्र्य आमच्या सर्वांसमोर प्रगट होऊ दे. तुमचं सत्य जे आहे ते स्पष्टपणे आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत आणि नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. तर पापाचा स्वभाव जो आहे तो जर शिकायचा असेल तर पाप जे आहे ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणून आपण आज हे पाहणार आहोत की एदन बागेमध्ये ज्यावेळेस आदाम आणि हवेनं पाप केलं त्यांचं नातं देवासंती जे होतं ते नातं तुटलं आणि त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं नातं देखील तुटलं. म्हणजे पाप केल्यामुळं पापाचा फायदा कोणालाही होत नाही. एवढंच नाही तर सैतानाला देखील होत नाही. आणि म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी शिकत असताना ह्या सर्व गोष्टीचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. मला आठवतं एक ठिकाणी मी वाचलं एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये. मी वारंवार त्यांचा उल्लेख का करतो कारण की ज्यावेळेस ते एखादी गोष्ट लिहितात त्या ठिकाणी स्पष्टता असते आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्या गोष्टीमध्ये एक महत्वाचा मुद्दा मला आठवला आणि तो मुद्दा म्हणजे 100 पैकी एक ही व्यक्ती सार्वकालिक जीवनाचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित त्या व्यक्तीला माहीत नाही. 100 पैकी एकालाही सार्वकालिक जीवनाचा मार्ग व्यवस्थित माहीत नाही. ही परिस्थिती आहे आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये तेच सांगतायत. देवाची संदेष्ट्री आहेत ते शेवटच्या काळामध्ये आणि तेच आपल्याला सांगतायत की ज्या वेळेस आपण तारणाचा मार्ग या विषयावरती अभ्यास करतो किंवा लोकांना शिकवतो त्यावेळेस फक्त पाप करू नका, पाप करू नका, पाप करू नका असं न सांगता सार्वकालिक जीवनाचा जो मार्ग आहे तो सविस्तररित्या एक बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आणि तिसऱ्या बिंदूपर्यंत स्पष्टपणे सांगणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही लोकांना विचारलं की देवावरती विश्वास ठेवता का, विशेष करून रविवारच्या मंडळी
जे आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं की देवावरती विश्वास ठेवता का, सगळ्यांचे हात वर जातील. मग तुम्ही त्यांना शाबाताचं वचन दाखवा आणि त्यांना विचारा की तुम्ही शाबातावरती विश्वास ठेवता का. ते म्हणतील की नाही, आम्ही शाबातावरती नाही, म्हणजे 7व्या दिवसावरती नाही, आम्ही पहिल्या दिवसावरती विश्वास ठेवतो. म्हणजे लोक जे आहेत ते देव आणि देवाचं वचन ह्याला वेगवेगळं पाहतात. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं की देवावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं. म्हणून लोकांना फक्त देव सांगू नका, देवाचं वचन सांगा. म्हणजे दोन्ही एकच आहेत असं लोकांच्या समोर मांडलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल. आता आदाम आणि हवेनं पाप केलं म्हणजे नेमकं काय केलं हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. पाप केलं म्हणजे आज्ञा जी आहे ती फक्त आज्ञाच मोडली गेली का त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय झालं, याच्यासाठी आपण पापाची जी व्याख्या आहे, सर्वोत्कृष्ट व्याख्या जी पापाची आहे त्याच्याकडे जाणार आहोत आणि पाप म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला पापाचा स्वभाव काय आहे ते आपल्याला कळेल. कृपा करून आपण पहिले योहानाचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनाकडे जाऊया. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी योहानाला आपल्याला हे सांगायचं आहे, स्वैराचार करणे म्हणजे व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जाणे. स्वैराचार करणे म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार आचरण करणे. म्हणजे थोडक्यात काय, देवानं एक व्यवस्था लावून दिलेली आहे, देवानं एक मार्ग निवडलेला आहे, देवानं आज्ञा दिलेली आहे आणि त्या आज्ञेच्या विरोधात जाणं म्हणजे पाप करणं. तर बंधू आणि भगिनींनो, जर आपण आदाम आणि हवेचा विचार केला तर देवाचं वचन म्हणतो उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की देवाने त्यांना आज्ञा दिली आणि सांगितलं की तुम्ही सर्व झाडाचं फळ यथेच्छ खाऊ शकता, पण जे झाड बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका, खाल तर त्या दिवशी तुम्ही निश्चित मराल. ही आज्ञा होती, हा सल्ला नव्हता. म्हणून आपल्याला माहित पाहिजे देवाच्या वचनामध्ये की सल्ला कोणता आणि आज्ञा कोणती. खूप लोक आज काय करत आहेत, आज्ञेला सल्ला म्हणून घेत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होत आहे की देवाच्या वचनाची पातळी जी आहे ती खालावत 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 जात आहे. म्हणून सल्ला तो सल्ला आहे आणि आज्ञा ती आज्ञा आहे. आता देवाच्या वचनामध्ये लिहिले की ही आज्ञा जी आहे ती आदाम आणि हवेला माहित होती आणि त्यांनी निर्णय घेतला. परत एकदा, पाप करत असताना निर्णय घ्यावा लागतो. पवित्रता जर बाळगायची असेल तर त्याला देखील निर्णय घ्यावा लागतो. सैतानाच्या आहारी जायचं असेल तर निर्णय, आणि देवाच्या आहारी जायचं असेल तरी देखील निर्णय. आणि देवाचं वचन म्हणतं की आज्ञेच्या विरोधात ते गेले म्हणून त्याला पाप म्हणण्यात आलं. तर आता एवढंच पापाविषयी आपल्याला शिकून जमणार नाही, तर पापाविषयी आणखीन जास्त शिकावं लागेल. म्हणून आपण याकोब याचा 4था अध्याय, याकोब याचा 4था अध्याय आणि 17 वचन वाचूया. त्या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं. पापाविषयी शिकत आहोत, पापाचा स्वभाव काय आहे याच्याविषयी शिकत आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे याकोब 4:17 मध्ये, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे, किंवा त्याच्यासाठी ते पाप आहे. आता कल्पना करूया की इथं लिहिलंय चांगले कळत असताना. प्रत्येक शब्दाचा उल्लेख आणि विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. आता कल्पना करा की कायन आणि हाबेल, देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी होम अर्पण आणा किंवा अर्पण आणा. तर त्या ठिकाणी कायन आणि हाबेल या दोघांनाही माहित होतं की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अर्पण वेदीवरती आणायचं आहे. दोघांनाही व्यवस्थित माहित होतं की देवाची इच्छा काय आहे. ज्यावेळेस देवानं अर्पण त्यांच्याकडे मागितलं
त्यावेळेस ते अर्पण कशा प्रकारचं असावं हे दोघांना तितकंच माहीत होतं. मागील काही दिवसामध्ये आपण शिकलो की आदाम आणि हव्वेने दोघांनाही तेच शिक्षण दिलं होतं. दोघंही त्याचीच लेकरं, त्यांची लेकरं, दोघांनाही तेच शिक्षण दिलं. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ज्याला चांगले करणे कळत असून दोघं म्हणजे कायन आणि हाबेल ह्यांना काय चांगली गोष्ट आहे हे माहीत होतं. आता काय पातळीपर्यंत त्यांना माहित होतं? ह्या पातळीपर्यंत चांगल्या गोष्टी त्यांना माहित होत्या की निर्णय ते घेऊ शकत होते. त्या पातळीपर्यंत त्यांना ज्ञान माहित होतं. जी माहिती त्यांना पाहिजे होती की कोणतं अर्पण आणायचं ते कोणत्या पातळीपर्यंत ज्ञान त्यांना मिळालं होतं, निर्णय घेण्या इतपत त्यांना ते कळालं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस कायनाने चुकीचं अर्पण देवाच्या वेदीवरती आणलं त्यावेळेस देव म्हणाला, तुझं पाप जे आहे ते तुझ्या दाराशी लपून बसलेलं आहे किंवा तुझ्या दाराशी आहे. का देव ते म्हणू शकला? कारण कायनाला निर्णय घेण्या इतपत ज्ञान मिळालं होतं. आता याच्याविषयी आपण अर्धा ते पाऊण तास बोलू शकतो, पण मला आणि तुम्हाला तितका वेळ नाहीये, म्हणून मी उदाहरणास्तव तुम्हाला सांगतो. कल्पना करा की तुम्ही एका लहान लेकराला घर झाडून घ्यायला सांगता. तर त्या लेकराला झाडून घ्यायचं कसं व्यवस्थित माहीत नाही, म्हणून ते झाडू घेतं आणि थोडं इथं थोडं तिथं थोडं तिथं असं ते झाडून घेतं आणि त्याला वाटतं की त्यानं त्याचं काम, त्याची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. पण जर तुम्ही एका प्रौढ व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला जास्त ज्ञान आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं झाडून घ्यायला, तर तो व्यक्ती काय करेल? कोपऱ्यापासून झाडून घ्यायला सुरुवात करेल आणि पूर्णपणे ती खोली जी आहे ते पूर्णपणे काय करेल? स्वच्छ करेल. आता दोघांमध्ये फरक का पडला? कारण की एकाला, आता त्या लहान लेकराला ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यावेळेस त्या लेकराला तेवढंच कळालं आणि तेवढंच त्यानं केलं. कारण की तेवढंच ज्ञान त्याला, झाडून घे म्हटल्यानंतर जेवढं ज्ञान त्याला माहित आहे तेवढंच ज्ञान आहे आणि तेवढंच त्याने केलं, म्हणून त्या लेकराला तुम्ही दोषी ठरवू शकत नाही. पण जर व्यक्तीचं वय जास्त असेल आणि त्या व्यक्तीला झाडून घेणं किंवा स्वच्छता बाळगणं माहीत असेल आणि त्या पातळीला तो निर्णय जर घेत नसेल आणि त्या पातळीला तो व्यवस्थित काम जर करत नसेल, तर त्याच्यासाठी ते पाप आहे. 13वा शाबाताच्या दिवशी लहान लेकरांचा कार्यक्रम असतो. बहुता बहुत बहुत खूप ठिकाणी तसं असतं, बहुतेक ठिकाणी तसंच असतं. आणि त्या 13व्या शाबाताच्या वेळेस लहान लेकर येतात आणि एक वचन सांगतात आणि ते वचन सांगतात आणि तेवढंच त्यांना माहीत असतं. आता उदाहरणार्थ योहान 3:16. आता ते वचन सांगतील आणि ते परत बाकड्यावरती जाऊन बसतील, कारण की त्यांना तेवढंच माहीत आहे. तुम्ही जर त्या लोकांना, त्या लेकरांना त्या वचनावरती विश्लेषण करायला सांगितलं किंवा त्याच्यावरती संदेश द्यायला सांगितलं तर त्यांना ते जमणार नाही. का? कारण की त्यांना निर्णय घेण्याइतपत ज्ञान तेवढं नाही आहे, म्हणून ते निर्णय घेणार नाहीत. ते म्हणणार की आम्हाला माहित नाही, काय म्हणायचं त्यांना कळणार नाही, ते फक्त तुमच्याकडे बघत बसतील. तुम्ही त्या लेकरांना म्हणाल का की बाबा, त्या लेकराला म्हणाल का की तू पाप करत आहेस, तुला माहित आहे ना संदेश द्यायचा आहे, पण तू संदेश देत नाहीस. ते लहान लेकरू आहे. म्हणून याकूब 4:17 काय लिहिलंय? चांगले कळत असून. आता ते संदेश देणं चांगली गोष्ट आहे ना, देवाच्या वचनातून प्रचार करणं चांगली गोष्ट आहे ना, पण त्या लेकराकडे तेवढं ज्ञान नाहीये, म्हणून त्या लेकराचा न्याय तुम्ही आणि मी तशा प्रकारे करू शकत नाही. पण जर प्रचारक असेल, त्याला योहान 3:16चा प्रचार करणं कसं करायचं आहे ते माहीत आहे आणि त्या पातळीपर्यंत माहीत आहे की तो निर्णय घेऊ शकतो की हा मी प्रचार करू शकतो, त्या व्यक्तीनं जर प्रचार केला नाही तर त्याच्यासाठी ते पाप आहे. निर्णय घेण्यात पत कळलं पाहिजे. कल्पना करा की तुमच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यांचं लग्न ठरलेलं आहे किंवा लग्न करायचं आहे त्या व्यक्तीचं, त्या लेकराचं, आणि तुम्ही एक स्थळ त्या व्यक्तीला आणता आणि ते स्थळ त्या तुमच्या मुलग्याला किंवा मुलगीला अनोळखी आहे, माहीत नाही, आणि म्हणून तुम्ही त्या लेकराला सांगता स्थळ असं असं आहे, असं असं आहे आणि लग्नासाठी होकार कर.
किंवा होकार दे. आणि तो तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी जे आहेत ते निर्णय घेत नाहीत. तुम्ही त्या व्यक्तीला म्हणाल का, तुमच्या लेकराला म्हणाल का, मी एवढं सांगितलं तरी निर्णय घेत नाही? नाही घेऊ शकणार का? कारण की जे स्थळ तुम्ही आणलेलं आहे ते स्थळ त्यांच्यासाठी योग्य आहे का नाही एवढं ज्ञान त्यांना नाहीये. ते ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. कितपत ज्ञान मिळालं पाहिजे, निर्णय होकार देण्या इतपत त्या व्यक्तीला माहित पाहिजे दुसऱ्या व्यक्तीविषयी. मग तो व्यक्ती निर्णय घेऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला देवाचं वचन सांगतो ना, तर निर्णय घेण्यात पण त्या व्यक्तीला कळाला असेल तर तो व्यक्ती ज्ञान ते निर्णय घेईल, नाहीतर त्याला आपण पापी म्हणू शकत नाही. आणखीन एक उदाहरण, विल्यम मिलर. खूप लोकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल ह्या ठिकाणी. विल्यम मिलर जे होते त्यांना शाबाताविषयी माहिती मिळाली. लोकांनी त्यांना शाबाताविषयी 7व्या दिवसाविषयी सांगितलं. अगोदर ते 7व्या म्हणजे त्यांना देवाचा प्रचार करायला खूप आवडायचं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, देवाचा प्रचार केलेला आहे. तर त्यांना कोणीतरी येऊन शाबाताविषयी सांगितलं की 7वा दिवस शाबात आहे, तो पवित्र आहे, त्या दिवशी कामकाज करायचं नाही. त्यांनी खूप गोष्टी शाबाताविषयी ऐकल्या आणि शाबात न पाळता, पुन्हा एक वार, शाबात न पाळता, त्याचं अनुकरण न करता ते ह्या जगातून निघून गेले. त्यांनी जगाचा निरोप घेतला, ते मरण पावले. लगेच लोकांनी कुजबुज करायला सुरुवात केली, एकामेकांसंगती बोलायला सुरुवात केली आणि ते लोक म्हणाले की विल्यम मिलर स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. का? कारण की शाबाताविषयी त्यांनी ऐकलं पण त्यांनी शाबात पाळला नाही, आणि जो कोणी पाप करतो तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. लगेच देवाने एलन जी व्हाईटला एक दृष्टांत दिला आणि एलन जी व्हाईटला सांगितलं की एलन जी व्हाईट, तुम्ही फक्त लिहा, विल्यम मिलर जे आहेत ते स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आहेत. मग प्रश्न असा आहे, ज्या व्यक्तीनं शाबात पाळलेला नाही ऐकून देखील तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात कसा जाऊ शकतो? कारण की देवाचं वचन काय म्हणतं, जो कोणी देवाच्या आज्ञेच्या विरोधात जातो, स्वैराचार करतो, तो पाप करतो. मग पापी व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा जाऊ शकतो? जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की विल्यम मिलरने शाबाताविषयी ऐकलं पण त्यांना शाबाताविषयी कळलं नाही. ऐकणं वेगळं आणि समजणं वेगळं. एखाद्या व्यक्तीनं तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या कानानं म्हणजे त्याला त्या गोष्टी समजल्या असं नाही. म्हणून आपण देवाच्या वचनाचा अभ्यास सविस्तररित्या करत आहोत की पाप म्हणजे काय. देवाचं वचन म्हणतं चांगले करणे कळत असून, कळलं पाहिजे. कळलं पाहिजे म्हणजे ते समजलं पाहिजे. कुठपर्यंत समजलं पाहिजे? बाबा आता मला माहित आहे की बरोबर काय चूक काय, ह्या पातळीपर्यंत कळलं तर तो व्यक्ती निर्णय घेतो. जर त्या पातळीपर्यंत त्या व्यक्तीला कळालं नाही ना की बरोबर काय चुकीचं काय, तर तो व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्या व्यक्तीनं निर्णय न घेता ज्या गोष्टी चुकीच्या आहेत देवाच्या वचनानुसार, त्या गोष्टी जर तो करत राहिला तर त्याच्यासाठी ते पाप नाही. का? कळलंच नाही की बरोबर काय चुकीचं काय, गोंधळ आहे त्या ठिकाणी. म्हणून विल्यम मिलरची परिस्थिती अशी होती, प्रचारक फार मोठे प्रचारक होते ते, त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांनी शाबाताविषयी लोकांकडून ऐकलं पण निर्णय घेण्यात पण त्यांना समजलं नाही. त्या ठिकाणी गोंधळ होता त्यांच्या अंतःकरणामध्ये. 7वा दिवस पाळायचा का नाही, पाळायचा का नाही, पाळायचा का नाही, हे आहे ते आहे, मग ह्याचा अर्थ काय, मग त्याचा अर्थ काय, गोंधळ. आणि म्हणून ते शाबात जसा पाळला पाहिजे ते त्यांनी पाळला नाही. म्हणून लोकांना वाटलं की त्यांनी ऐकलं ना, त्यांना समजलं. पण देव म्हणतो की नाही, नाही, त्यांनी ऐकलं पण त्यांना ते समजलं नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला निर्णय घ्यायला सांगता ना, मंडळीतला व्यक्ती असू दे, कोणी असू दे, त्या व्यक्तीला समजलेलं आहे का ते पहा. निर्णय घेण्यात पण समजले का पहा.
निर्णय घेण्यात पत जर समजला असेल आणि त्या पातळीला जर तो व्यक्ती म्हणत असेल की मला माहित आहे की बरोबर काय आणि चूक काय, आणि त्या पातळीवरती तो देवाच्या वचनानुसार जात नसेल, तर त्याच्यासाठी ते पाप आहे. बोललेलं कळालं का? म्हणून लोकांना आम्ही सांगितलं, पण त्या लोकांना ते कळलं का? म्हणून संदेश देत असताना, देवाचा प्रचार करत असताना फक्त ज्ञान देऊ नका, फक्त देवाचं वचन सांगू नका, त्याची फोड करून त्या व्यक्तीला समजेल असं सांगा. समोरच्या व्यक्तीला ते समजलं पाहिजे. आणि एक वेळ सांगितलं तर त्या व्यक्तीला ते समजणार नाही. वारंवार वारंवार ते समजावून सांगावं लागतं. म्हणून जरी आपण दक्षिण विभागामधले पाळक लोक आणि प्रचारक जरी असलो तरी एक गोष्ट मी वारंवार, परवा दिवशी जी सांगितली ती काल सांगितली ती परत मी आज सांगत आहे. का? कारण की ती वारंवार लोकांच्या अंतःकरणावरती बिंबवावं लागते. मग एक वेळेस तो मनुष्य म्हणतो, भरपूर वेळेस हे वचन मी ऐकलं, आता मला कळालं की हे वचन काय म्हणतं. आता याकोब 4:17 खूप वेळेस वाचला असेल नाही का? कोणाला हे वचन माहित नाही, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. पण विश्लेषण करायचं, कळत असलं म्हणजे कळण्यापर्यंत, की बाबा निर्णय घेण्यात पत कळलं पाहिजे. साध्या सुध्या पातळीला ते कळलं तर मग गोंधळ असतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं की निर्णय घेण्याइतपत त्या व्यक्तीला कळालं का? म्हणजे निर्णय घेण्याइतपत म्हणजे हे बरोबरच आहे, हे चूकच आहे, या पातळीपर्यंत कळलं पाहिजे. मग तो व्यक्ती निर्णय घेतो. मग ते दशांश अर्पणाच्या बाबतीत असेल, शाबात पाळण्याविषयी असेल, किंवा मांसाहार की शाखार जेवण जेवायचं ह्या पातळीचं शिक्षण असेल, किंवा बाप्तिस्म्याचं शिक्षण असेल. मला तेच म्हणायचं आहे की बाप्तिस्म्याविषयी तुम्ही शिकायलाच येणाऱ्या काळामध्ये ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त तुम्ही दाखवत आहात, त्या येशू ख्रिस्ताविषयी त्या पातळीपर्यंत त्या व्यक्तीला कळले का? समजलाय का येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला त्या पातळीपर्यंत निर्णय घेण्यात पत की हा येशू ख्रिस्त एकमेव सत्य जिवंत देव आहे आणि त्याला मी वैयक्तिक तारणारा मी स्वीकारत करायचा तितका अनुभव घडलेला आहे का? नाही घडला तर तो पुढच्या दारातून मंडळीमध्ये येईल आणि पाठीमागच्या दारातून मंडळीतून बाहेर जाईल. पाण्यामुळे, पाण्यात हौदातल्या पाण्यामुळे त्याचं परिवर्तन होणार नाही. ज्या येशू ख्रिस्ताला त्यानं कधी बघितलेलं नाहीये त्या व्यक्तीला तुम्ही म्हणत आहात की बाबा त्या व्यक्तीला तुम्ही म्हणत येशू ख्रिस्ताला आयुष्य वाहून दे. कसा देईल तो? कसा देईल? दबाव टाकून काही होत नाही. म्हणून 28 तत्व जे आहेत, मी दक्षिण महाराष्ट्र विभागाचे जे जे लोक ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि ज्या ज्या लोकांनी ही मीटिंग भरवली त्यांचे खरंच आभार उपकार मानत आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण झालं पाहिजे. देवाचं वचन म्हणतं चांगले करणे कळत असून जो ते करत नाही. कळलं पाहिजे म्हणजे कुठपर्यंत कळलं पाहिजे, कुठल्या पातळीपर्यंत कळलं पाहिजे? फक्त ऐकण्यापर्यंत? त्याचे शंका, त्याचे प्रश्न, सर्व गोष्टीचं निरसन झालं पाहिजे. हा, काय काय लोकांना समजूनच घ्यायचं नाही तो भाग वेगळा. काय काय लोकांना जाणूनच घ्यायचं नाही, ते कानच बंद करतायत तो भाग वेगळा. पण ज्या लोकांना आतुरता आहे, त्यांना माहित पाहिजे की नेमकं काय आहे, ऐकत आहे मी पण मला समजत नाही, तर त्या व्यक्तीला देव दोषी ठरवत नाही. तो देव म्हणाल की बाबा ह्या व्यक्तीला अजून जसं कळलं पाहिजे तसं कळलेलं नाही. निर्णय घेण्यात पण ह्या व्यक्तीला कळलेलं नाही. निर्णय म्हणजे काय? हे बरोबरच आहे आता मला ठामपणे माहित आहे, हे चुकीचंच आहे हे ठामपणे मला आदम आणि हवेला त्या पातळीला कळलं होत्या गोष्टी, की बाबा हे चुकीचं आहे. बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाणं चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे या पातळीपर्यंत त्यांना कळलं होतं. म्हणून ते त्यांच्यासाठी पाप होतं. कायन आणि हाबीला बरोबर माहित होतं की जे अर्पण देवानं आणायला सांगितलं ते अर्पण हेच आहे, हे नाही. त्या पातळीपर्यंत त्यांना कळालं होतं आणि म्हणून देव म्हणाला की काय ना, तू पाप केलेला आहेस.
म्हणून पापाचा स्वभाव, म्हणून म्हटलं ना, पापाचा स्वभाव, मनुष्याचा स्वभाव, येशू ख्रिस्ताचा स्वभाव, ह्या तीन विषय जर तुम्ही सार्वकालिक जीवनाचा संदेश देताना जर हाताळत नसाल तर तो विषय अपुरा आहे, अपुरा आहे. पहिले योहानाचे पहिले पत्रेचा 5वा अध्याय 17 वचन. पापाचा स्वभाव, पाप आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय आहे ते आपण शिकत आहोत. इथं लिहिले, सर्व प्रकारची अनिती पापच आहे, तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 17 वचन. सर्व प्रकारची अनिती पाप आहे, पण काय लिहिले, तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. म्हणजे देवाच्या वचनामध्ये रोमकारास पत्रामध्ये काय लिहिले, पापाचे वेतन मरण आहे. पण योहानाच्या पत्रामध्ये काय लिहिले की असंही एक पाप आहे ज्याचा परिणाम मृत्यू नाही. मग आता कोणतं असं पाप आहे जे पाप केलं की त्याचा परिणाम मृत्यू नाही? कोणतं असं पाप आहे की ते पाप जरी केलं तर मनुष्याला मृत्यू येणार नाही? म्हणून पाप जे आहे ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं, मग आपल्याला कळेल की नेमकं देवाला काय सांगायचंय. परत एकदा 17 वचन, योहानाचा पहिलं पत्र 5वा अध्याय 17 वचन. सर्व प्रकारची अनिती पापच आहे, तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. म्हणजे असं एक पाप आहे की ते जर पाप आपण केलं तर त्याचा परिणाम मृत्यू नाही, म्हणजे त्याच्यामुळे व्यक्तीवरती मरण येत नाही. कोणतं पाप? आता एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की तुम्ही गाडी चालवत आहात, 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी गाडी चालवत आहात आणि तुम्ही योग्य त्या वेग मर्यादामध्ये, योग्य त्या गतीमध्ये, योग्य त्या वेग मर्यादेमध्ये तुम्ही गाडी चालवत आहात. डाव्या बाजूने जात आहात, सर्व वाहतुकीचे नियम तुम्ही पाळत आहात, तुम्ही सर्व व्यवस्थित गाडी चालवत आहात, तुमची गाडी व्यवस्थित सुस्थितीमध्ये आहे, तुम्ही सुस्थितीमध्ये आहात. आणि अचानक एक माणूस आडवा येतो आणि तुमची गाडीची धडक त्या माणसाला लागते आणि तो व्यक्ती मरण पावतो. मग जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही त्याचा खून केला का, किंवा त्या व्यक्तीला जे मरण आलेलं आहे ते मरण जे आहे ते त्याची जे मरण त्या व्यक्तीवरती आलेले आहे त्याची जबाबदारी तुमच्यावरती येणार का? तुम्ही गाडी वेग मर्यादा जी आहे त्याच्यामध्ये चालवत आहात, गाडी व्यवस्थित आहे, तुम्ही व्यवस्थित आहात, कोणीही मद्यपान केलेलं नाहीये त्या ठिकाणी. व्यक्ती अचानक आडवा येतो, तुम्ही ब्रेक लावायचा पुरेपूर प्रयत्न करता, ब्रेक लावता देखील तरी देखील तो व्यक्ती तुमच्या गाडीच्या खाली येतून मरण पावतो. मग तुम्ही आज्ञा मोडली का? आज्ञा म्हणते खून करू नको, तुमच्याकडून तो खून झालेला आहे का? तर आता इथं देवाचं वचन काय म्हणतं ते बघूया. इथं लिहिलेलं आहे की तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. म्हणजे तुम्ही ते जाणून बुजून केलेलं नाहीये. आता तो व्यक्ती जो आहे तो अचानकपणे तुमच्या गाडीच्या खाली आला, त्या व्यक्तीची ती चुकी, तुमची ती चुकी नाही. तुम्ही ब्रेकही लावला, तुम्ही सर्व गोष्टी केल्या, पण तरी देखील तो व्यक्ती मरण पावला. तर त्याच्यामध्ये तुमची चुकी नाही आणि त्याच्यासाठी देव तुम्हाला दोषी ठरवत नाही. म्हणून तुम्ही जरी ते पाप केलं तर ते पाप तुम्ही जाणून बुजून केलेलं नाही. म्हणजे देव तुम्हाला त्याच्यामध्ये दोषी ठरवत नाही, त्याचं वेतन मरण नाही. का? कारण तुम्ही ते जाणून बुजून केलेलं नाही. पण व्यक्ती मरण पावला का? हो. त्याचे प्राण गेले का? हो. पण तुम्ही ते जाणून बुजून केलं नाही, म्हणून ते तुमच्यासाठी पाप नाही आणि म्हणून त्याचं वेतन मरण नाही. देवाच्या वचनामध्ये एक घटना आहे की उदाहरण दिलेलं आहे की कल्पना करा की एक व्यक्ती झाडाच्या खाली आहे, जेवण जेवत असेल किंवा काहीतरी काम करत असेल, आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो झाडावरती आहे आणि तो फांदी तोडत आहे कुऱ्हाडीनं.
आणि चुकून त्याच्या हातातून ती कुऱ्हाड निसटली आणि तो व्यक्तीच्या कुऱ्हाडीच्या मुळे तो खाली जो व्यक्ती आहे त्याला डोक्यात कुऱ्हाड लागली आणि तो व्यक्ती जर मरण पावला, तर देवाचं वचन म्हणतं की तो व्यक्ती जो वरती आहे, जो फांदी कापत आहे, तो त्याच्यावरती तो गुन्हा दाखल होत नाही किंवा त्या व्यक्तीला परमेश्वर दोषी ठरवत नाही, कारण की त्यानं जाणून बुजून ते केलेलं नाही. म्हणून जरी खून करणं पाप असेल तरी देखील त्याला त्या पापामुळे मृत्यूदंड येत नाही, कारण की पापाचं वेतन मरण आहे. त्यानं ते जाणून बुजून केलेलं नाहीये. आता उदाहरणात आणखीन एक उदाहरण घेऊया. शाबात तुम्हाला आणि मला माहित आहे, पण कल्पना करा की प्रत्येक शनिवारच्या दिवशी तुम्ही कपडे घालून तयार होता आणि मंदिराकडे यायला सुरुवात करता आणि तुम्हाला एक तुमचा शेजारी दिसतो जो शाबाताच्या दिवशी कामाला जातो. तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, नास्तिक असेल, बौद्ध असेल, शीख असेल, वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील. आणि तुम्ही त्याला सांगता की 7वा दिवस पवित्र दिवस आहे, या दिवशी कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी कुणीही कामकाज करू नये, कारण की 6 दिवसामध्ये देवाने आकाश, पृथ्वी या सर्व गोष्टी निर्माण केल्या. आणि तो व्यक्ती तुमच्याकडे असंच बघतो, ऐकतो, गाडी सुरू करतो आणि कामाला निघून जातो. पुढचा आठवडा, शनिवारच्या दिवशी, शाबाताच्या दिवशी तुम्ही तयार होता, मंदिराकडे यायला सुरुवात करता. तो शेजारी आहे तसं गाडी घेऊन कामासाठी जायला तयार. त्या व्यक्तीला तुम्ही सांगता, अरे आज 7वा दिवस आहे, पवित्र दिवस आहे, शाबात आहे, 6व्या दिवशी 6 दिवस तुम्ही कष्ट करा, 7व्या दिवशी तुम्ही शाबात पाळा. तो व्यक्ती तुमच्याकडे पाहतो, गाडी सुरू करतो, निघून जातो. बरोबर. आता त्या व्यक्तीनं पाप केलं का? आता देवाला माहिती. त्या गोष्टी तुम्ही त्याला सांगितल्या, त्यांना ऐकल्या, पण त्याला त्या समजल्या नाहीत, म्हणून त्याच्यासाठी ते पाप नाहीये. कल्पना करा की त्या व्यक्तीला तुम्ही सांगतही नाही आणि जे लोक ह्या जगामध्ये आहेत सगळेच लोक शाबात पाळतायत का? नाही पाळत. का? कारण की त्यांना माहीतच नाहीये. म्हणून ते पाप जरी करत असले, शाबात जरी मोडत असले, तर देव त्यांना हिशोब विचारत नाही. का? कारण की सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये. म्हणून त्या पापाचं वेतन त्यांच्यासाठी मरण नाही. जे पाप ते जाणून बुजून करत आहेत, त्या पापाचा हिशोब फक्त देव त्यांना विचारेल आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती मृत्यूदंड येईल, बाकीच्या गोष्टीमुळे नाही. बोललेलं कळालं का? म्हणून पापाची व्याख्या जरी स्वैराचार करणे वगैरे असेल तरी देखील पाप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की पाप म्हणजे काय. तर बंधूंनी भगिनींनो, मला तुमच्या संगती खूप काय बोलायचं आहे. माझा संदेश आजचा जो होता तो पूर्ण झालेला नाही. मी उद्या तो संदेश पूर्ण करेन आणि बाकीच्या गोष्टी देखील आपण शिकणार आहोत. पण पापाचा स्वभाव जो आहे तो पापाचा स्वभाव आपल्याला कळला पाहिजे. आणखीन एक वचन वाचूया. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय 23वा वचन. इथं लिहिलेलं आहे, पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. देवाचं वचन म्हणतं की जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. आता आदाम आणि हवेचंच उदाहरण घेऊया. इथं लिहिलंय, शंका धरणारा जो खातो तो दोषी ठरतो. म्हणजे आदाम आणि हवेनं शंका घेतली आणि ते फळ खाल्लं. शंका कोणावरती घेतली? सैतानावरती शंका घेतली का देवावरती शंका घेतली? देवानं दिलेली आज्ञा जी आहे त्याच्यावरती शंका घेऊन आदाम आणि हवेनं त्या बऱ्या वाईटाचं झाडाचं फळ खाल्लं. आणि देवाचं वचन म्हणतं ते विश्वासानं खाल्लं नाही, शंका घेऊन खाल्लं. देवाच्या आज्ञेवरती शंका घेणं म्हणजे सैतानावरती विश्वास ठेवणं. दोन्हीपैकी एकावरती आपण विश्वास नक्कीच ठेवतो, एक तर देव किंवा सैतान. देवावरती शंका घेतली रे घेतली, सैतानावरती आपण विश्वास ठेवत असतो.
इथं लिहिलेलं आहे, पण शंका धरून खाणारा तो दोषी ठरतो. म्हणजे आदम आणि हवा दोषी का? कारण की देवाच्या वचनावरती त्यांनी शंका घेतली. आणि इथं लिहिलंय, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, म्हणजे देवावरती विश्वास ठेवला नाही. विश्वास जर ठेवला असता तर त्यांनी ते फळ खाल्लं नसतं. आणि इथं काय लिहिलंय, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जे काय देवाच्या वचनानुसार नाही बंधू आणि भगिनींनो, ते पाप आहे. आता जरा कल्पना करा आणि जरा थोडं लक्ष द्या. जे काय तुम्ही करत आहात, जे काय मी करत आहे, ते देवाच्या वचनानुसार आहे का? ज्या ज्या गोष्टी देवाच्या वचनानुसार नाहीत, म्हणजे देवावरती विश्वास ठेवून आपण करत नाहीत, त्याला पाप म्हटलं जातं. मग तुमची सेवा असेल, देवाच्या वचनानुसार आहे का? देवाच्या आज्ञानुसार आहे का? का त्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही शंका बाळगत आहात, आणि जरी ती सेवा तुम्ही केली तर देवाचं वचन म्हणतं की ती सेवा नाही, ते पाप आहे. स्पष्ट बोललेलंच बरं. जे जेवण, जे आहार तुम्ही घेत आहात, ते देवाच्या वचनानुसार आहे का? जर ते देवाच्या वचनानुसार नाही तर तुम्ही देवाच्या वचनावरती शंका घेऊन त्या गोष्टी तुम्ही खात आहात. देवावरती विश्वास न ठेवता तुम्ही त्या गोष्टी खात आहेत. देवाचं वचन म्हणतं की जे काही देवाच्या वचनानुसार नाही ते पाप आहे. रोमकरास पत्रेचा 10वा अध्याय आणि 17 वचनामध्ये लिहिलंय, विश्वास वार्तेने येतो आणि वार्ता देवाच्या वचनातून येते. म्हणजे विश्वास जो आहे तो देवाच्या वचनातून येतो. देवाचं वचन नाही, विश्वास नाही. तुमचा जो पोशाख आहे, तुमची जी राहणीमान आहे, ते देवाच्या वचनानुसार आहे का? जर नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही देवाच्या वचनावरती शंका घेत आहात. आणि देवाचं वचन म्हणतं की जो कोणी शंका घेऊन ती गोष्ट करतो तो दोषी ठरतो. आणि देवाचं वचन म्हणतं, ज्या काही गोष्टी विश्वासाने नाहीत किंवा देवाच्या वरती शंका घेऊन केलेल्या आहेत, त्याला पाप म्हणतात. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस पापाचा स्वभाव, पाप म्हणजे काय लोकांना कळू दे. लोकांना पापाचं गांभीर्य माहीत नाहीये आणि म्हणून ते पाप सोडत नाहीत. त्यांना वाटतं की चोरी केली म्हणजे इतकं काय मोठं झालं, शाबात मोडला म्हणजे इतकं काय मोठं झालं, दशांश अर्पण दिलं नाही म्हणजे इतकं काय मोठं झालं, व्याभिचार केला म्हणजे इतकं काय मोठं झालं. लोकांना सांगा की पापाची व्याख्या, पापाचा स्वभाव हा आहे. देवावरती जर विश्वास नाही ना बंधू आणि भगिनींनो, मनुष्यावरती विश्वास राहत. आपण शिकलो, देवासंती नातं तुटलं की देवाच्या नात्यामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे, एकता आहे, नम्रता आहे, लीनता आहे, सर्व गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टीमध्ये आपण पाठीमाग पडतो, त्या सर्व गोष्टी तुटतात. म्हणून आदम आणि हव्वेनं ज्या वेळेस विश्वासाने ते फळ न खाता देवावरती शंका घेऊन फळ खाल्लं ना, देवावरचा विश्वास तुटला ना, एकामेकांवरचा पण विश्वास तुटला. हे स्पष्टपणे लोकांच्या समोर मांडलं पाहिजे. म्हणून आज मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये विश्वास राहिलेला नाहीये. नाही राहिला विश्वास. देवावरती विश्वास राहिला नाही. कारण की का, देवासंती नातं जे आहे ना, त्या नात्यामध्येच बाकीचे सर्व नाते आहेत. ते नातं तुटलं, सगळे नातं तुटतात. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी लोकांना सार्वकालिक जीवनाकडे घेऊन येतो ना, आपण त्या लोकांना व्यवस्थित आपण देवाचं वचन सांगितलं पाहिजे. स्पष्टरित्या त्यांना समजूपर्यंत सांगा. जर तुम्हाला 3-4 महिन्यापेक्षा 1 वर्ष लागलं तरी चालेल, पण 1 वर्ष जर तुम्ही त्यांना शिकवलं, चांगलं सांगितलं, तर ते खंबीर राहतील. पाळत जरी नसले तरी देखील मंडळी खंबीर राहील. म्हणून बंधू भगिनींनो, पापाची व्याख्या जी आहे ती पापाची व्याख्या आपल्याला हेच सांगतं की कळत असल्यापर्यंत, म्हणजे कळण्यापर्यंत त्या व्यक्तीला सांगितलं हे बरोबरच आणि हे चुकीचंच, निर्णय घेण्यात पण त्या व्यक्तीला पुरेसं ज्ञान ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तो व्यक्ती घेईल निर्णय. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो निर्णय घेईल त्यावेळेस ठरेल की त्यानं पाप केलं का पवित्रता त्याच्यामध्ये आहे. जाणून बुजून जर तो व्यक्ती ते गोष्ट करत नसेल तर त्याच्यासाठी ते पाप नाही.
आणि देवाचं वचन म्हणतं ज्या गोष्टी विश्वासानुसार नाहीत, आणि विश्वास कुठून येतो? देवाच्या वचनातून. रोमकारास पत्र 10 अध्याय 17 वचन. ज्या गोष्टी विश्वासाने नाहीत, म्हणजे ज्या गोष्टी देवाच्या वचनानुसार नाहीत, त्या पाप आहेत. बंधूने भगिनीनो, आपण पाप सोडूया. पापामुळे कोणाचाही फायदा आत्तापर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. म्हणून देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देव की ह्या पापातून आपण बाहेर पडू, निर्णय घेऊ, पापातून बाहेर पडू, पवित्रता निवडू, जेणेकरून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल तो म्हणेल, हे माझ्या विश्वासू दासा, माझ्या संती तू स्वर्गीय राज्यात चल. आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये पाप नाही, मरण नाही, मृत्यू नाही, आजारपण नाही. त्या ठिकाणी आपण येशू ख्रिस्तासंगती सदा सर्व काळासाठी राहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.